हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये जरीचा दोरा वापरून सुरुवातीचा साखळी टाका कशा पद्धतीने घेतात ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे दयालजी कंपनीचा 423 नंबरचा धागा घेतलेला आहे आणि ही प्रोफेशनल आरी निडल. तुमच्याकडे जर ही प्रोफेशनल आरी निडल नसेल तर तुम्ही 13 किंवा 14 नंबरची निडल वापरू शकता आणि कटर एक आपल्याला इथे लागणार आहे. कटरच्या साह्याने सुरुवातीला मी जो खराब जरी थ्रेड झालेला आहे तो इथे कट करून घेतलेला आहे. तो जरी थ्रेड कट करून झाल्याच्या नंतर त्या जरी थ्रेडने मी माझ्या हाताच्या बोटाला 2-3 वेळा गुंडाळले आहे आणि त्यातून दुसरा एक धागा काढून घेतला आहे. आता तो धागा काढून झाल्याच्या नंतर त्याच्यातून अजून 1-2 वेळा सुरुवातीचा जो आपण टोकाचा धागा असतो तो काढून घेतला. आता इथे एक गाठ बनली आहे. ही जाड गाठ झालेली आहे. ते समोरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे. आता हा जरी थ्रेड मी बाउलमध्ये ठेवून तो बाउल रिंगच्या खाली ठेवलेला आहे आणि जी आपण आता गाठ मारून घेतली होती ती गाठ आता मी इथे डाव्या हाताच्या मधले बोट आणि अंगठा यामध्ये पकडलेले आहे आणि जे मधले बोट उरते त्याला मी दोरा अशा पद्धतीने गुंडाळून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने दोरा गुंडाळून झाल्याच्या नंतर आपण जो हा हात आहे तो रिंगच्या खाली घेणार आहेत. हा हात रिंगच्या खाली घेतल्याच्या नंतर आपल्याकडे जी कोणती निडल असेल 13-14 नंबर किंवा प्रोफेशनल आरी निडल त्याचे टोक सुरुवातीला खाली घ्यायचे आहे आणि जे खाली 2 धागे दिसतात त्यापैकी कोणताही एक धागा आपण इथे सुईच्या टोकामध्ये अडकवायचा आहे. आता हा धागा अडकवल्याच्या नंतर तो धागा वरती खेचून घ्यायचा आहे आणि बाकी आपण 3 बोटात जो धागा पकडला होता तो सोडून द्यायचा आणि आता फक्त अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचे बोट या फक्त 2च बोटांचा वापर आता आपण इथे टाका घेण्यासाठी करायचा आहे. तर 2 बोटांमध्ये खालचा धागा पकडून आपण आता वरचा धागा सुईत ठेवून ती सुईचे टोक खाली घेतलेले आहे. त्याला दोरा गुंडाळला, सुईचे टोक थोडेसे फिरवले आणि वरती खेचले. सुईचे टोक जास्त फिरवायचे नाही. 180 डिग्रीमध्ये सुईचे टोक फिरवायचे आहे. नकळत थोडेसे फिरून नंतर वर घ्यायचे आहे. धागा सुईचे टोक खाली घेतले, धागा गुंडाळला, सुईचे टोक थोडेसे फिरवले आणि वरती घेतले. धागा गुंडाळताना एक काळजी घ्यायची की धागा एकाच साईडने गुंडाळायचा. एकदा या साईडने एकदा या साईडने अशा पद्धतीने धागा गुंडाळायचा नाही. इथे अजून पहा, सुईचे टोक खाली घेतले, धागा गुंडाळला, सुईची फिरवली आणि टोक वरती घेतले. अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करा. सुरुवातीला कुणालाच जमत नसते. जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा व्यवस्थित जमेल. शेवटी गाठ घेण्यासाठी मी इथे एक दोरा वरती घेतला होता, त्यातून दुसरा दोरा काढला आणि दुसऱ्यातून पहिला दोरा खेचून घेतला. यासाठीचा मी सेपरेट व्हिडिओ पुढे दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. धागा वरती घेतला, त्यानंतर धागा खेचून घेतला. अशा पद्धतीने आपण इथे गाठ मारून घेऊ शकतो. मी इथे तुम्हाला नेटच्या क्लॉथवर अजून एक साखळी टाका बनवून देत आहे, पण मी तुम्हाला आरी किटमध्ये जो व्हाईट क्लॉथ दिलेला आहे त्यावर तुम्ही हे साखळी टाके बनवून घ्यायचे आहेत. इथे धागा वरती घेतला, सुरुवातीला त्यामध्ये सुई अडकवली, एक टाका मागे घेतला, त्यानंतर हीच प्रोसेस कंटिन्यू. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की जेव्हा तुम्ही आरी वर्कची सुरुवात कराल तेव्हा एक साखळी टाका मागे घ्यायचाच आहे. तो साखळी टाका झाल्यानंतरच तुम्ही पुढे सुरुवात करायची आहे. आता मी इथे तुम्हाला तुलिप जापान 14 नंबरच्या निडलने हेच साखळी टाके घेऊन दाखवते. त्यासाठी मी इथे त्या सुईमध्ये दोरा अडकवला, सुईचे टोक खाली घेतले, त्यामध्ये दोरा अडकवला, सुईचे टोक थोडेसे फिरवले, टोक वरती घेतले. हीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. तुमच्याकडे प्रोफेशनल निडल असेल तर त्या निडलने करा किंवा 14 नंबरच्या निडलने तुम्ही पूर्ण क्लास करू शकता. 13 किंवा 14 नंबरच्या निडलने थ्रेडचा पूर्ण क्लास तुम्ही करू शकता. बीड्ससाठी आपण 24 नंबरची निडल वापरणार आहोत. जर तुम्हाला काही डाऊट येत असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि तुम्ही केलेल्या वर्कचा फोटो मला नक्की शेअर करा. आणि जरी थ्रेड
ही सुरुवातीचा साखळी टाका खूप महत्त्वाचा असतो. याची असाइनमेंट बनवून त्याचा फोटो मला तुम्ही नक्की पाठवा. थँक्यू.